नमस्कार मित्र, मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. 1 आणि 2च्या सकाळी फवारणीचं तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाले नसते, होऊन जातील थोड्या वेळामध्ये. आज ह्याला पाण्याची पाळी होती. प्रत्येक पाण्याला जोपर्यंत आपल्याला त्याची आवश्यकता आहे तोपर्यंत देत राहणे. आज काय केलं, PHB KMB म्हणजे नी आवश्यक असणारे बॅक्टेरिया, त्याला 1 एकरला PHB 100 ग्रॅम आणि KMB 100 ग्रॅम असं नियोजित होतं. आता जेवढे प्लॉट आहेत या इथून पुढे जे पाण्याचे रोटेशन राहतील, प्रत्येक प्लॉटला PHB आणि KMBचं नियोजन आहे. त्या हिशोबानं आज सोडलेलं आहे. एकरी एक पुढे 100 ग्रॅम. बघा इतकी सुंदर सेटिंग आहे. भाऊसाहेब दाखवा थोडं. अतिशय सुंदर सेटिंग आहे बघा. म्हणजे एक नंबर. घाबरून गेलो होतो आपण. काल मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सविस्तर, त्याच्यामध्ये अतिशय सुंदर सेटिंग. आता घाबरण्याचं अजिबात कारण नाही. हे बघा, ह्याच्यातलं पेरू सुद्धा हाय डेन्सिटी सिस्टीम. आता याला कळी निघणं चालू झालेलं आहे. एक नंबर. अतिशय म्हणजे डाळिंबाचा 40 एकर डाळिंबाचा हा पेरू माझा खर्च काढणार आहे. त्यासाठी तुम्हाला मागे आवाहन केलं होतं, ज्या डाळिंबाच्या बघा कमजोर झालेल्या आहेत त्यांनी पेरूचा अवश्य विचार करावा. कमी खर्चात आणि 9 महिने चालणार फक्त पेरू. मार्च एप्रिल मे 3 महिने पेरू मार्केटमध्ये नको का? तर द्रांक्ष आलेला असतो, आंबा फळाचा राजा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पेरूला चव राहत नसते. त्यासाठी मग हे 3 महिने बाहेर सोडला. तर माझं नियोजन आहे ह्याच्या पुढे जून पासून डायरेक्ट जे फेब्रुवारी एंडपर्यंत डेली माल राहील असं नियोजन केलेलं आहे. आता एरिया मोठा आहे, ज्याचा एरिया छोटा त्याने अवश्य विचार करावा. जास्त झंझटीत पडता कामा नये. म्हणजे कमी कष्टामध्ये जास्त उत्पादन कसं मिळेल ह्याची काळजी घ्यावी. नमस्कार.